नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवते माझा एनर्जी ड्रिंक। तर एनर्जी ड्रिंक बनवण्यासाठी मी ही आधी पावडर बनवून ठेवलेली आहे। मी बनवून ठेवते, संपली की पुन्हा बनवते। तर ही पावडर जी आहे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स पावडर आहे। 5 मगज, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर, खजूर, त्यानंतर खारीक, अजून मनुके, अशी सगळी ती पावडर मिक्स आहे। त्यानंतर डिंक जे आहे ते सगळं हे तुपावर तळून थंड करून आणि त्याची पावडर बनवलेली आहे मी। तर ही पावडर त्यामध्येच मी सुंठ पावडर आणि इलायची असं टाकलेलं आहे। तर ही अगदी रेडी टू कुक अशी पावडर आहे। तर ते बनवण्यासाठी बघा, हे जे आहे फोडणीसाठी मी ओवा, बडीशेप आणि जिरं असं थोडं थोडं घेतलेलं आहे आणि तूप 1 चमचा घेते आणि हे सगळं जे आहे बडीशेप, ओवा आणि जिरं, तर ते मी आता तुपावर टाकते। छान असं तडतडलं की यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर हळद। तर हळद ही कंझ्युम करणं शरीरासाठी छान असतं, चांगलं असतं, आरोग्यदायी असतं। तर मी हे जे आहे एनर्जी ड्रिंक अशी बनवत असते मी। दिवसातून एकदा मी पिते आणि 1 चमचाभर आता ही पावडर टाकलेली आहे। आणि ही जी आहे याला अचवानी पण बोलतात, हरिरा बोलतात, किंवा आपण ड्रायफ्रूटची पेज बोलू शकतो, सुक्या मेव्याची पेज। तर डिलिव्हरी लेडीसाठी पण ही खूप छान अशी ही पावडर आहे। फुल एनर्जेटिक असं आपण फील करतो दिवसभर। 1 कपभर, मोठा कपभर मी आता दूध यात घातलेलं आहे, गरम दूध ते त्यात टाकलेलं आहे आणि आता हे उकळू द्यायचं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी येते त्याला। तर हे एनर्जी ड्रिंक बघा रेडी झालेलं आहे। आता मी काय करणार आहे की गुळाची जी पावडर आहे, इझिली अवेलेबल होते डीमार्टमध्ये किंवा दुकानामध्ये, गुळाची पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि आता मी हे सुक्या मेव्याची पेस्ट किंवा अचवानी यामध्ये टाकून आणि छान मिक्स करून आणि त्याचा मी आस्वाद घेणार आहे। तर दिवसभरातून मी एकदा ही घेत असते, कारण मी एका मेजर सर्जरीमधून गेलेली आहे। तर एनर्जेटिक फील करण्यासाठी किंवा शरीरामध्ये जे आहे वीकनेस जी जाणवते ती कमी करण्यासाठी मी हे ड्रिंक घेत असते। प्रोटीन पावडरही घेते मी, पण मी जास्तीत जास्त नॅचरल सप्लिमेंट्स यूज करते। तर हे बघा, हे तयार झालेलं आहे आणि आता मी कपात घेऊन हे छान मिक्स करून आणि पिणार आहे। तर कशी वाटली ही एनर्जी ड्रिंक? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच। आणि पावसाळी दिवसात तर असं गरम गरम प्यायला खूप छान वाटतं हां।